नमस्कार मंडळी, बरे असणं सगळे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत करतोय. तर मंडळी, आज हा बेस्तरवार आणि मी चाललोय राजापूरच्या डीमार्टात. तर दर गुरुवारी आमच्या राजापुरात ह्या डीमार्ट भरता आणि मी पण सकाळी 9ची बुरंबेवाडी राजापूर गाडी पकडलंय आणि थेट राजापूर गाठलंय. डाव्या हातात सगळं मर्सिडीज गाडीवर लाईनीत लागलो होतो आणि सगळे ड्रायव्हर कस्टमरांची वाट बघित होते. तर मंडळी, हो आमच्या राजापुरातला जवार चौक आणि राजापुरात इलात की सगळ्यात पहिली गोष्ट करूची ती म्हणजे चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना द्यायची. मी पण छत्रपती शिवाजी महाराजांका मानाचं मुजरो केलंय आणि तिकडनं परत जरा पोटात काहीतरी टाकूचा म्हणून बाजारात इलंय. कावळ्यासारखी इकडे तिकडे मान फिरून बघतलंय काय खाव का दिसता काय, आणि तेवढ्यात माझी नजर पडली ती आमच्या नवाळे बंधूंच्या नवलादेवी टी स्टॉलावर. इथलं वडापाव आणि चाय म्हणजे एक नंबर कॉम्बिनेशन. मी पण 2 दिवसाचा उपाशी असल्यागत 2 वडेपाव आणि चाय रेमटवलंय. ही बघा, सुरुवात झाली आमच्या डी मार्टाची. ह्याचा पहिल्या माळ्यावरचा सेक्शन हा कपड्यांचा. इकडे तुमच्या बाबी बबना काय आंगडा टोपरा घ्यायचा असा, तुमच्या काय आवशी बायको काय ननन भावजाई काय कपडे लत्ते घ्यायचे असतात, ते सगळे कपडे इकडे भेटतात. मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर पण जेवढी दुकानं नसतात तेवढी दुकानं इकडे लागलेली होती. आताच सगळ्या दुकानदारांनी आपापली दुकानं मांडलानी होती. आमची गाडी बाजारात सगळ्यांच्या आधी इल्यामुळे बाजारात अजून गर्दी नाही झाली होती आणि त्याच संधीचा फायदा उचलत मी आधी माझा व्हिडिओ काढून घेतलाय, कारण एकदा गर्दी झाली की माका ह्याच्यातला काय पण बघू भेटला नाही असता. पुढे खालच्या माळ्यावर ही सगळी घरणींच्या कामाची दुकानं होती. मसाले, तिखट, मीठ, मोहरी, कडधान्य सगळी दुकानं याच्यात लागलेली होती. एकदा डोक्यात विचारिलं होतो की बायकोक फोन करून विचारायचो की काय मीठ मसाला हवाय काय, पण मागच्या खेपेक 1 किलो मसाल्याच्या जागी 1 किलो हळद घेऊन गेलो आणि बायकोन जो काही रुद्रावतार धारण केला नव्हतो तो आठवून मी माझ्या डोक्यातलं विचारच काढून टाकलोय. बाजार फिरत असताना एक गोष्ट मात्र जाणवली की पूर्वीच्या काळात दुकानदार कमी होते, घेणारी माणसा मोप होती, पण आता त्याच्या उलट दुकानदार मरणाचे झाले आहेत पण घेणारी माणसा कमी. मसाल्यांच्या दुकानात ना फिरत असताना ठसको लागलो म्हणून वैस दुकानांच्या पाठच्या अंगात गेलंय. मागच्या नदीतला पाणी बराच कमी झाला होता म्हणून म्हटलंय आता घरी टाकून बघतोय 2-4 मासे भेटले तर भेटले. अर्धो 1 तास झालो पण एक तरी मासवा घरी एक लागत तर शपथ. थंडीच्या दिवसात सगळे मासे मामाकडे फिरक गेले असते असं विचार करून मी पुन्हा बाजारात इलय. मसाल्याच्या सेक्शन मध्ये ठसको लागता म्हणून मी वरच्या सेक्शन मध्ये गेलोय आणि तिकडे गेल्यावर माका समजला की सगळे मासे खय गेले. ह्यांनी अगोदरच माझ्या आधी येऊन घरी सगळे मासे काढून सुकवून ते बाजारात विकून ठेवला नव्हते. ह्या डिपार्टमेंट जाम मोठा होता आणि जिकडे जाशी तिकडे शेणचा नुसतो घमघमाट सुटलो होतो.
एवढा वेळ सुक्या माशांच्या वासान पोट भरणारो मी मागा अचानक आठवला, अरे आज गुरुवार हा माझा उपास, म्हणून तसाच नाक चिमटेत धरलंय आणि शाकाहारी सेक्शन मध्ये घुसलोय. इकडे सगळी वेगवेगळ्या प्रकारची भाजी, पालेभाजी, फळभाजी, कांदे, बटाटे, फळा सगळ्यांची दुकानं लागलेली होती. मोप वर्षांनी राजापूरच्या बाजारात इलं आणि मन एकदम भरून गेला. लहान असताना राजापूरच्या बाजारात जाऊक भेटला कोणाच्या वांगडान तर आमका एकदम दुबईत गेल्यासारख्या वाटायचा. पुढे बाहेरच्या या डिपार्टमेंटमध्ये घराक लागणारा काय बारीक सारीक सगळा सामान, बायकांचो काय शिंगाराचो सगळं सामान, उवाचो फनो, लिकाचो फनो सगळं इकडे ठेवलेलो होतो. काकून माका लिको आणि काको आणून सांगितलं होतं, पण अख्ख्या बाजार पालती घेतले पण माका ता काय भेटला नाही. सगळ्या दुकानवाल्यांनी सांगितलं नाही, बाबा आता ता सगळा जुना झाला, आता ते वस्तू कोण वापरीत नाही. बाजार फिरून झालो आणि आता खाली बसव काही जागा भेटणार नाही, म्हणून मी चाललंय आता डेपो तिकटनात बसवून येतंय. नाही तर इकडे माझं सामान आणि सुमान घेऊन माका काय घरी जाऊ होणार नाही.
व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.